दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढलेली आहे आणि ही संघर्ष यात्रा आता पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचली आणि पंढरपूरमध्येच या सर्व विरोधकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी दे असं साकडंही घातलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह जोगेंद्र कवाडे आणि इतर जण मंदिरापर्यंत चालत गेले आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं। गोहत्येला जन्मठेप दिली जात असताना शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची भूमिका संतापजनक असल्याची टीका अजित पवार यांनी केली। तर खासदार राजू शेट्टी यांना सत्तेची ऊब मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा विसर पडल्याची टीका विखे पाटलांनी केली। उद्या संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा संपतोय, लगेचच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार असून कर्जमाफीशिवाय माघार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।